पाहुयात प्रभादेवी रेल्वे रुळावर एक झाड पडलं आहे आणि ते झाड हटवण्यात देखील आलंय। स्लो ट्रॅकवर हे झाड कोसळलं होतं। विरारच्या दिशेने वाहतूक त्यामुळे आता पूर्ववत झाली आहे। काही वेळापूर्वीच या ठिकाणी वाहतूक धीम्या गतीने सुरू होती। झाड हटवल्यानंतर वाहतूक ही पूर्ववत झाली आहे। प्रभादेवी रेल्वे रुळावरती झाड पडलं होतं, ते झाड हटवण्यात आलंय। स्लो ट्रॅकवर हे झाड कोसळलं होतं। सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय, हवा देखील भरपूर आहे, त्यामुळेच या ठिकाणी झाड रेल्वेच्या ट्रॅकवर कोसळलं होतं। विरारच्या दिशेने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती, धीम्या गतीने देखील सुरू होती, मात्र तीच वाहतूक आता पूर्ववत झाली आहे। झाड हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। अभिषेक, प्रभादेवी रेल्वे रुळावरती झाड पडलं होतं, हटवण्यात देखील आलंय आणि सध्या रेल्वे सेवा कशा पद्धतीने सुरू आहे, किती मिनिटं रेल्वे उशिराने आहेत, संपूर्ण माहिती। वर्षा, सध्याला मी आहे दादर आणि प्रभादेवी या स्टेशनच्या मध्ये जो स्लो ट्रॅक आहे त्यावर हे सगळं झाड कोसळलं होतं। आपण जर का माझ्या बाजूला बघू शकता तर एकूणच संरक्षण भिंत होती, त्या संरक्षण भिंतीला तोडून हे संपूर्ण झाड जे आहे ते उन्मळून पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। सकाळपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, सोबतच वाऱ्यांचा वेग देखील साधारणपणे 40 ते 45 किलोमीटर प्रति तासाने आहे। त्यामुळेच यामुळेच हे झाड जे आहे ते पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्याला जर का पाहायचं तर या स्लो ट्रॅकवरील जे झाड आहे पडलेलं ते बाजूला करण्यात आलेलं आहे। झाडाच्या फांद्या कापण्याचं काम जे आहे ते आता सगळे रेल्वेचे कर्मचारी आपल्याला करताना पाहायला मिळतात। सध्या जर का पाहायचं तर हे जो मार्ग आहे तो विरारकडे जाणारा होता, स्लो मार्ग आहे। आता सध्याला वाहतूक जी आहे ती पूर्ववत करण्यात आलेली आहे, मात्र तरीही 15 ते 20 मिनिटं उशिरानं पश्चिम रेल्वेवरील धीम्या मार्गावरील ही जी लोकल्स आहेत ते आपल्याला आता धावताना पाहायला मिळत आहेत। एकूणच काम पूर्ण झालेलं आहे आणि जे झाड कापणीचं काम जे आहे ते आता आपल्याला पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतं आणि संपूर्णपणे मार्ग देखील सुरळीत होताना आपल्याला दिसेल। निश्चितच अभिषेक, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले प्रत्येक अपडेट वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेत राहू।